आणि यानंतरची बातमी राजकीय वर्तुळातून। राजकीय नेत्यांनी आपला राजकीय जीवनपट पुस्तकाच्या माध्यमातून उलगडून सांगण्याची एक मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे। अनेकदा राजकीय नेत्यांच्या जवळ सावलीसारखे राहणारे सुद्धा नेत्यांचा जीवनपट उलगडून सांगतात। महाराष्ट्राच्या याच परंपरेमध्ये आज आणखी एक भर पडली आहे आणि ही भर घातली आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी। पत्राचा घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने अटक केली। जवळपास 6 महिने संजय राऊत आर्थर रोड तुरुंगामध्ये राहिले। याच काळात संजय राऊत यांनी एक पुस्तक लिहिलं। आपल्या राजकीय जीवनातील अनेक आठवणींचे पदर राऊतांनी या पुस्तकामध्ये उलगडले। राऊतांच्या या पुस्तकामध्ये गुजरात दंगलीनंतर बाळासाहेब ठाकरेंनी अमित शहांना केलेल्या मदतीचा उल्लेख आहे आणि याच मुद्द्यावरून सध्या चर्चा सुरू झाली। पाहूयात हा रिपोर्ट। अमित शहांची राजकीय कारकीर्द बाळासाहेब ठाकरेंनी वाचवली। गुजरात दंगलीनंतर अमित शहांवर कारवाईचा ससेमिरा। बाळासाहेब ठाकरेंच्या फोन नंतर अमित शहांवरची कारवाई थांबली। बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी मोदी आणि शहांना वाचवलं, हे दावे केले आहेत संजय राऊतांनी। नरकातील स्वर्ग या आपल्या पुस्तकात संजय राऊत यांनी असे अनेक दावे केलेत। 2002 ला नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात काँग्रेस प्रणित यूपीएचं सरकार होतं। मोदी विरुद्ध केंद्र असा झगडा सुरू होता। गोधरा कांडात सीबीआय अनेक चौकशा करत होती। गुजरातचे अनेक पोलीस अधिकारी आणि माजी गृहराज्यमंत्री अमित शहा यांना तुरुंगात जावं लागलं होतं। कारवाई मुख्यमंत्री मोदींपर्यंत पोहोचली होती आणि त्याच वेळी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना कारवाईपासून वाचवलं। नरकातील स्वर्ग या आपल्या पुस्तकात संजय राऊत यांनी ज्या प्रकरणात अमित शहा आणि मोदींबाबत हे दावे केले आहेत त्या प्रकरणाचं नाव आहे राजा का संदेश साफ है। या प्रकरणामध्ये राऊत लिहितात, गुजरात दंगलीनंतर नरेंद्र मोदी यांना अटक होईल असं वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी राजकीय मतभेद असतील पण लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांना अटक करून तुरुंगात टाकणं योग्य नाही असं परखड मत शरद पवार यांनी एका कॅबिनेटमध्ये व्यक्त केलं होतं। शरद पवार यांच्या याच भूमिकेला अनेकांनी मूकसंमती दिली होती आणि त्यामुळेच मोदींची अटक टळली। मोदींनी या उपकाराचं स्मरण पुढे किती ठेवलं? अमित शहा हे एका खून प्रकरणात आरोपी होते। त्यानंतर त्यांना तडीपारही केलं। त्यांना जामीन द्यायला सीबीआयच्या विशेष पथकाचा विरोध होता। त्या पथकात महाराष्ट्र केडरचे एक अधिकारी होते। त्यांचा तर शहांना जामीन द्यायला पराकोटीचा विरोध होता। या सगळ्यामध्ये त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना विनंती केली आणि पवारांनी त्यांच्या स्वभावानुसार मदतही केली। शहा यांना एका प्रकरणात जामीन मिळाला पण त्यानंतर मात्र अमित शहा पुढे पवार आणि महाराष्ट्राशी कसे वागले? अमित शहा यांना मातोश्रीनं म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली मदत कोणत्याही कायद्याच्या चौकटीत बसणारी नव्हती। अमित शहा गुजरातच्या दंगलीनंतर प्रचंड अडचणीत होते। केंद्रात यूपीएचं सरकार होतं आणि दंगलीतील काही निर्घृण गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सोपवला होता। यावेळी नरेंद्र मोदी यांनाही अमित शहा यांना मदत करता येत नव्हती। अमित शहा गुजरातमधून तडीपार होतेच, शिवाय सीबीआयनं फास आवळल्यामुळं अमित शहा यांच्या तात्पुरत्या जामिनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। अडचणीमध्ये अडकलेल्या अमित शहा यांना एकच माणूस मदत करू शकतो, ते म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। शहा यांना कुणीतरी हे सुचवलं। त्यानंतर एके दिवशी भर दुपारी ते लहान जय शहा यांना घेऊन मुंबई विमानतळावर उतरले आणि विमानतळावरून काळी पिवळी टॅक्सी पकडून बांद्राच्या दिशेने निघाले। मात्र मातोश्री आणि कलानगर परिसराला त्यावेळेस छावणीचं स्वरूप प्राप्त झाल्यामुळं कलानगरच्या मुख्य गेटवरच अमित शहा यांना अडवून ठेवण्यात आलं, कारण त्यावेळी मातोश्रीची सुरक्षा व्यवस्था अनेक अडथळ्यांची होती। दुसऱ्या दिवशी अमित शहा पुन्हा एकदा मातोश्रीवर आले। त्यावेळेस शिवसेना प्रमुखांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली आणि अमित शहा हे मातोश्रीवर गेले। गुजरात दंगलीमध्ये हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा आपण आणि आपले कुटुंबीय भोगत असल्याची दर्दभरी रोमांचक कहाणी त्यांनी शिवसेना प्रमुखांना सांगितली। मी अडचणीमध्ये आहे, अमुक अमुक न्यायमूर्तींसमोर केस सुरू आहे, तडीपारी आहे वगैरे।
त्यानंतर अमित शाह बाळासाहेब ठाकरेंना म्हणाले, आप बात करेंगे तो न्यायमूर्ती आपकी बात मान लेंगे. तुमचा शब्द ते खाली पडू देणार नाहीत. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्या फोनवरून अमित शहा यांचं प्रकरण ज्यांच्याकडे होतं त्यांना फोनवरून बोलले आणि त्यांचे शेवटचे शब्द होते, तुम्ही कोणत्याही पदावर बसलेले असा पण तुम्हीही हिंदू आहात हे विसरू नका. बाळासाहेब ठाकरे यांच्या एका फोननं अमित शहा यांच्या जीवनातल्या आणि राजकीय प्रवासातल्या बहुतेक अडचणी दूर झाल्या. त्याच अमित शहा यांनी पुढे काय केलं हे साऱ्या जगानं पाहिलं. शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांशी ते निर्घृणपणेच वागले. तुम्हाला काय माहिती आहे, जाऊन पवार साहेबांना भेटा आज आणि त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी बोला. मी आता ते किती बोलतील मला माहीत नाही, पण मी लिहिलेल्या दोन्ही घटना या 100% सत्य आहेत. यापेक्षा जास्त मी लिहू शकलो असतो. फार हाहाकार माजला असता, मी अजून काय लिहिलं असतं. पण मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त असल्यामुळे मी मर्यादा पाळली आणि संयम पाळला. संजय राऊत आर्थर रोड तुरुंगात असताना हे पुस्तक लिहिलं गेलंय. त्यामुळे ईडीच्या कारवाया आणि आर्थर रोड तुरुंगातले अनुभव याबाबत या पुस्तकात विस्तारानं लिहिलंय. पण ईडीच्या कारवाया का झाल्या, ईडीच्या कारवाया कशा झाल्या, कारवाया कुणावर झाल्या नाहीत आणि का झाल्या नाहीत, या सगळ्यावर बोलताना राऊतांनी फक्त मोदी शहांबाबतच नाही तर राज्यातील इतरही अनेक नेत्यांच्या प्रकरणांवर भाष्य केलंय. आपण लिहित असताना वास्तविकता जी आहे ना ती मांडायला हवी होती. परंतु जिद्याची खोड ही मेल्याशिवाय जात नाही हा त्यांचा स्वभाव असल्यामुळे त्यांनी तेच रिपीट त्या ठिकाणी केलेलं. शिवसेना प्रमुखामुळे अनेकांना मदत झालेली ह्या महाराष्ट्रातला जे जाणकार नेते आहेत ते कोणीही नाकारणार नाही. विरोधातला जरी असला, जेव्हा केव्हा संकटात असेल त्या टायमाला शिवसेना प्रमुखांनी त्यांना सुद्धा मदत केली आहे आणि त्याची कुठं वाच्यता सुद्धा केली नाही. बाळासाहेबांनी अमित शहांना जी मदत केली ती कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारी नव्हती. त्यामुळे या पुस्तकातील दाव्यांमुळे न्यायालयीन प्रक्रियांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. मी कादंबऱ्या वाचणं कधीच सोडलेलं आहे. कथा कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही, त्याच्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही. आता मला वाटतं या पुस्तकाला किती महत्त्व द्यावं. संजय राऊत किती विश्वासार्ह माणूस आहे हे आपल्याला माहीत आहे सगळ्यांना. त्यामुळे त्यांनी काय लिहिलं काय नाही मी तर काही वाचलं नाही, वाचणारही नाही. पण मला असं वाटतं की त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही. संजय राऊतांच्या या दाव्यांवर भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वर्गासारख्या महाराष्ट्राला अशा मनोहर कहानिया लिहून नाचवण्याचा कुणी कितीही प्रयत्न केला तरी तो यशस्वी कधीही होणार नाही. खरं तर गटारातील अर्क असं नाव संबंधित लेखकाला अधिक शोभून दिसले असते. पुस्तकामध्ये काही पानं कदाचित राहिली असतील लिहिलेली, कारण का संजय राजाराम राऊत हे वैयक्तिक जेलमध्ये असताना किंवा केस चालू असताना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाला ज्या ज्या शिव्या दिलेल्या आहेत, जी नावं दिलेली आहेत त्याचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये करायचं विसरलेले आहेत. संजय राऊत यांचं हे पुस्तक एका विशिष्ट राजकीय परिस्थितीमध्ये लिहिलं गेलंय. त्यामुळे त्यातील दाव्यांकडे त्याच पार्श्वभूमीवर पाहायला हवं. पण एरवी एकमेकांशी उभा वाद घालणारे राजकीय नेते अडचणीच्या काळात कायदा मोडण्यासाठी एकमेकांची साथ कशी देतात याची अनेक उदाहरणं या पुस्तकात दिसतील. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.